श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 26 मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत श्री रामनवमी. रामनवमी हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भगवान श्रीराम यांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. या रामनवमीच्या दिवशीच चैत्र नवरात्रीची समाप्ती होणार आहे. चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस अगदी धूमधडाक्यात संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ आणि आई कौशल्या यांच्या पोटी भगवान रामांचा जन्म झाला होता. प्रभू श्रीराम हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान विष्णूंचाच एक 7वा अवतार मानला जातो. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात, कारण त्यांनी आपल्या जीवनात सत्य, धर्म आणि कर्तव्य यांचे पालन केले. या दिवशी भगवान श्रीरामाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. कारण या रामनवमीच्या दिवशी पहा, बुध तसेच गुरु, शुक्र आणि शनी या सर्व ग्रहांचा एक विशेष योग निर्माण झाला होता. हे सर्व त्यावेळी आपापल्या उच्च राशीमध्ये विराजमान होते. म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार रामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू. ही वस्तू खाऊ घातल्याने 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळेल. सर्व अडचणीतून मार्ग भेटेल. घरातील सर्व दोष अडचणी नष्ट होऊन पैसा इतका येईल की 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या 26 मार्चला सकाळी 11:49 ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. कारण ही जी नवमी तिथी आहे तर ही उद्या 26 मार्चला सकाळी 11:49 सुरू होणार आहे आणि यानंतर आपण 12:05 प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव जो आहे तर तो साजरा करणार आहे. कारण 12:05 प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता आणि म्हणून जिथे जिथे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे किंवा अनेक दुसऱ्या मंदिरामध्ये सुद्धा या दिवशी रामाचा जन्म उत्सव जो आहे तर तो अगदी आनंदाने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा या रामनवमीच्या दिवशी गुरुयोग तयार होत आहे आणि या गुरुयोगामुळे कुंडलीतल्या सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते आणि प्रत्येक कामात यश मिळते. हा योग इतका शुभ मानला जातो की ज्यामुळे गुरूंचा प्रचंड प्रभाव आपल्यावरती असतो. प्रभू श्रीरामांची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपण दिवसभरामध्ये उद्या कधीही करू शकतो. परंतु तुम्हाला हा उपाय करण्या अगोदर आपल्या घरामध्ये एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. हा देखील एक उपायच आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल, सतत कोणत्या कारणामुळे घरामध्ये कटकटी होत असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, आलेला पैसा कोणत्या कारणाने घरातून निघून जात आहे, उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, घरातील मुलं सतत हट्टीपणा करतात किंवा घरामध्ये सुख समृद्धी ही टिकत नसेल, आपल्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल, कुणी नजर दोष लावलेले असेल, त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार सतत अडचणी, समस्या येत असतील, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद पडलेले असेल, आपल्या कुटुंबाची प्रगती ही पूर्णपणे थांबलेली असेल,
तर उद्या सकाळी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती एक उपाय सांगणार आहे, तो करायचाच आहे. कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजाच आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच लक्ष्मी, अलक्ष्मी, सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा ही येत असते. आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याचा जो उंबरठा असतो ना, त्याला पुरुषोत्तम म्हटले जाते. आणि म्हणून तिथे आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहेत. या पाण्याने स्नान केल्याने आपलं शरीर, मन हा शुद्ध आणि पवित्र होतो. स्नान करून झाल्यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यामुळे थोडीशी हळद टाका, थोडंसं गोमूत्र टाका, तसेच थोडंसं गंगाजल असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे. आणि हे जे पाणी आहे तर हे आपल्या उंबरठ्यावरती, उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे. एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे. आणि या हळदीने एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे. तसेच हळदीचं लेपनसुद्धा आपल्या उंबरठ्यावरती करायचं आहे. कारण गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंना खूप महत्त्व असतं. आणि आपण प्रत्येक गुरुवारी उंबरठ्यावरती हळदीचं लेपनसुद्धा करत असतो. योगायोगाने या दोन्ही तिथी एकत्र आल्यामुळे या दिवसाचं महत्त्वसुद्धा खूप वाढलेलं आहे. म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 11 कणकेचे दिवे बनवायचे आहेत, किंवा तुम्ही 11 मातीच्या पणत्या घेतल्या तरीसुद्धा चालेल. या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, तूप नसेल तर तेल घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात लावायची आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये एक एक लवंग टाकायचं आहे. आणि असे हे 11 दिवे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी आपली बाहेरची बाजू असते, तर तिथे उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हे जे दिवे आहेत डाव्या आणि उजव्या साईडला प्रज्वलित करायचे आहेत. हा उपाय धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला तुळशीचं एक मूळ काढायचं आहे. तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. आणि प्रभू श्रीराम हे सुद्धा भगवान विष्णूंचा 7वा अवतार आहे. आणि म्हणून या दिवशी तुळशीला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. तुळशीचं एक मूळ काढायचं आहे. हे मूळ स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला बांधायचं आहे. आतल्या साईडने बांधलं तरीही चालेल, बाहेरच्या साईडने बांधलं तरीही चालेल. जेव्हा असं मूळ आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधतो ना, तेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो. सोबतच आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सुद्धा दूर होते. आणि म्हणून हा एक उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचाच आहे. 12-12:30 वाजण्याच्या आत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आणि आता यानंतर जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती तुम्ही उद्या सांगितल्याप्रमाणे दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कधीही गाईला खाऊ घालू शकता. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, प्रत्येकाच्या मनात इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप कष्ट, मेहनत करत असतो. परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या मेहनतीला यश मिळत नाही. आणि आपली कोणतीही इच्छा, मनोकामना ही देखील पूर्ण होत नाही. त्यामुळे इच्छापूर्तीसाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट करूनही घरातील गरिबी आणि दरिद्रता ही संपायचं नाव घेत नसेल, किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, तो नक्कीच दूर करा. कारण बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवता निवास करतात. आणि जर आपण ही वस्तू गाईला खाऊ घातली तर 33 कोटी देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी चणा डाळ घ्यायची आहेत. अगदी 1 ते 2 चमचे, तुम्ही जे पोहे खाण्याचा चमचा असतो ना, ते 1 ते 2 चमचे तुम्हाला चणा डाळ घ्यायचे आहेत. 2 ते 3 तास ती तुम्हाला पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे. 2 ते 3 तासानंतर ती तुम्हाला काढून घ्यायची आहेत. आणि त्यावर तुम्हाला एक फक्त गुळाचा खडा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे. आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे. गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईला हळद कुंकू लावायचं आहे. यानंतर हे पाणी तुम्हाला गाईच्या पायावरती टाकायचं आहे.
आणि यानंतर ही जी चणा डाळ आणि गूळ आहे तर तो आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ही चणा डाळ आणि गूळ गुरुवारच्या दिवशी गाईला खाऊ घालताना तेव्हा साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते. लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. आता ही वस्तू खाऊ घातल्यानंतर शक्य असेल तर गाईला 11 प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. त्याचबरोबर शक्य असेल तर गाईच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहेत. थोडीशी माती ही आपल्या उंबरट्यावरती ठेवायची आहेत. बाकीची माती एका प्लेटमध्ये ठेवून ती तुमच्या वास्तूमध्ये म्हणजेच तुमच्या घरामध्ये ठेवायची आहेत. यामुळे घरातील वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष हा दूर होतो. दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, ही माती उचलून तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या श्रीरामनवमीला करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला उद्या संध्याकाळी तुळशीपाशी सुद्धा एक दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे. दिवा लावून झाला की तुळशीला 3 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात. अडलेली लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरी येत असते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये लग्नाच्या वयाचा मुलगा किंवा मुलगी असेल, लग्नाला उशीर झाला असेल किंवा मनासारखं स्थळ येत असेल किंवा काही अडचणी येत असतील तर भगवान श्रीराम आणि माता सीतेला हळद, कुंकू आणि चंदन अर्पण करा. सर्व समस्या ज्या आहेत तर त्या त्वरित दूर होतील. तसेच जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः बऱ्याच काळापासून आजाराने ग्रस्त असाल, कोणता जर तुम्हाला आजार आहे, सतत गोळ्या औषधं तुम्हाला चालू असतील तर त्यापासून मुक्त होण्यासाठी उद्या तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. तुमचा आजार जो आहे तर तो 100% कमी होईल. त्याचबरोबर जर तुमचं लग्न होऊन भरपूर दिवस झाले असेल, तुम्हाला संतानप्राप्ती होत नसेल, मुलं-बाळं होत नसतील तर उद्या एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे. नारळ हा लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला सीता मातेच्या चरणी अर्पण करा. यासोबतच ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. जर तुम्ही हा उपाय जर उद्या केला तर नक्कीच याचं शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल. यासोबतच या रामनवमीच्या दिवशी सुंदरकांड किंवा रामरक्षा स्तोत्राचं पठण हे आवर्जून करावं. भगवान रामाची आरती करा आणि प्रसाद अर्पण करावा. कारण ह्या ज्या सेवा आहेत तर या प्रभू श्रीरामांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहे. या सेवा केल्याने त्यांचा प्रचंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. सोबतच या दिवशी गरजूंना दान करावं. गूळ, चणा डाळ किंवा पिण्याचं पाणी, खाण्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून दान कराव्या. कारण दान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. दान केल्याने धन मिळते. ज्या घरामधून दान केले जाते त्या घरातील 21 पिढ्यांचा उद्धार होतो. आपण योग्य मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील 1% भाग आपण दानधर्माच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि लोकात व परलोकात सुख प्राप्त होते. आपल्या घरातून निघून गेलेली लक्ष्मी ही आपल्या घराकडे पुन्हा फिरत असते. हे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलं गेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला उद्या तहानलेल्या भुकेल्यांना आवर्जून थोडंफार दान जे आहे तर ते करायचंच आहे. कारण दानापेक्षा दुसरं कोणतंही श्रेष्ठ दान नाही. आणि उद्यासारखा पवित्र दिवस दानासाठी नाही. म्हणून तुम्हाला दान जे आहे तर ते तुमच्या इच्छाशक्तीने आवर्जून करायचं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.